मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सीमा मिलिंद वाकणकर या वहिनींना भेटण्यासाठी आता आपण सरस्वती विहार नवी दिल्ली इथे निघालेले आहोत. महाराष्ट्राच्या या प्रवासात अनेक आठवणी घेऊन आपण आता महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकलेलं आहे आणि त्यामुळे भारताच्या राजधानीत येत असताना या ई रिक्षातून फिरत असताना एक वेगळा आनंद मिळतो. रिक्षाचा आवाज नाही, त्यामुळे आवाजाचं प्रदूषण नाही. बरं, ई रिक्षा असल्यामुळे प्रदूषणच नाही, त्यामुळे अजून छान. तेव्हा हा असाच सुखकर प्रवास होत राहो आणि त्याचबरोबर कायम आमच्या वहिनी या घरासाठी कुटुंबासाठी ऑक्सिजन असतात. उत्तरोत्तर घराच्या सुखासाठी आनंदासाठी झटत असतात. आजच्या भागात सुद्धा आपण बघणार आहोत या दिल्लीमधल्या वहिनींना कसा आनंद देता येणार आणि त्याचबरोबर त्यांच्या आठवणींचा अल्बम चाळता येणार. चला भेटूया वाकणकर कुटुंबाला. मेरा नाम सीमा वाकणकर है. मैं एक पंजाबी लड़की हूँ और महाराष्ट्रीयन लड़के से मेरी शादी हुई है. माझे लग्नाला 26 वर्ष होऊन गेले. पंजाबी आणखी मराठी कल्चरमध्ये खूपच डिफरंट आहे. तो मला येऊन कळलं. आणखीन मी तो सगळं अडॉप्ट केला. लँग्वेज शिकली, जेवण शिकलं, आणखीन त्यांचे सगळे कस्टम पण मी करते. होम मिनिस्टर कार्यक्रम आम्हाला खूपच छान वाटते. आम्ही घरी बघतो. आणखीन तिच्यामध्ये काय काय एंटरटेनमेंट करता, खूप छान वाटते आम्हाला. आदेश बांदेकर, वेलकम होम. मी चोपडांची मुलगी, आत्ता वाकणकरांची सून. माझा मिलिंद एकच कोहिनूर. अरे वा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? दिल्लीचं. दिल्लीत कुठे? प्रतापबागला राहता होता आम्ही. नाही, मला माहीत नाही ना दिल्लीत. मी पहिल्यांदा आलो. मग आता जे बघतायत कार्यक्रम नॉर्थ दिल्लीमध्ये असते. असं सांगा ना मला, मी येणार नाही, काळजी करू नका. तुमचं बालपण कुठलं? बालपण इथलंच आहे, दिल्लीचंच आहे. सेकंड क्लासपर्यंत मी मॉडेल टाऊनला राहत होतो नॉर्थ दिल्लीमध्येच. आणि त्यानंतर वडिलांनी इथे घर बांधलं आणि आम्ही शिफ्ट झालो 1979मध्ये. पण मी तुमचं सगळं शिक्षण इथे? शिक्षण इथंच झालं आहे. महाराष्ट्रात कोणी आहे की नाही तुमचं? माझी ताई आहे आणि त्यांची फॅमिली आहे. अंधेरीला राहतात, 7 बंगल्यात मुंबईमध्ये. तुमचं? तशी मी पंजाबी आहे. माझा माहेर पंजाबी. काही हरकत नाही. ते सगळं दिल्लीमध्ये राहता बहुतेक. सगळे दिल्लीमध्ये राहता, पण उत्तम मराठी बोलताय तुम्ही. हो का? ते कसं काय? इंग्लिश स्पीकिंग कोर्सची पुस्तक असते ना, तिच्यामधून शिकले. ह्यांच्याकरता, ह्यांचे वडिलांकरता. ह्यांच्याकरता शिकत असताना भविष्यात हे शिकावं लागणार. हो का? हे ठरण्यासाठी कुठे भेटला पहिल्यांदा? सायन्स फेअरमध्ये. शाळेमध्ये होता आम्ही. तिकडे आमचा झोनलमध्ये फर्स्ट आला होता सायन्स फेअरचा प्रोजेक्ट. यांचा पण झाला होता. आणखीन स्टेट सायन्स फेअर असतो मेटकाफ बिल्डिंगमध्ये. तिकडे आम्ही दोघी भेटला. ओल्ड सेक्रेटरीला. ही 11वीत होती, मी 10वीत होतो. मजा आली ना? अरे काय फारच मजा. म्हणजे डायरेक्ट भांगडा वाजवा असं वाटलं मला. भांगडा करावा असं वाटला. बोला काय झालं? सायन्स फेअरमध्ये आमची भेट झाली आणि मग आपल्या घरी गेलो आणि त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे आमचा सुरू झालं. फोनवरता नाही. ओके, सॉरी. तुम्ही मला, माझा वाढदिवस होता ऑक्टोबरमध्ये, तरी तुम्ही फोन केला होता. कोणत्या तारखेला? 31 ऑक्टोबरला. 31 तारखेला. वाढदिवस पण विसरलाय. मग गंमत करत होतो.
मग तुम्ही फोन मागे केला तुम्ही कधी नाही फोन केला. त्यानंतर म्हणजे थोडा वेळाला कॉन्टॅक्ट ब्रेक झालं आणि मी 2 वर्षानंतर इंजिनिअरिंग जॉईन करून घेतली औरंगाबादमध्ये आणि त्यानंतर आमची कम्युनिकेशन थोडी वाढली. चिठ्ठीपत्री आणि रिलेशनशिप क्लोज झाली. आणि जेव्हा पण मी दिल्लीला येत होतो तर आमची भेट होती घरी पण येत होती. यांच्या घरात काही म्हणणं नव्हतं, हां, नुसती मैत्रिणीच असते तो वेळ. पण त्यांना माहिती नव्हतं की पुढे आता याच घरात राहणार आहे ते. नाही ना? नाही. पण मग हे किती वर्ष असं सुरू होतं? किती वर्ष? 8 वर्ष. 8 वर्ष. म्हणजे दोघांमध्ये चिठ्ठ्या लिहिणं सुरू होतं तुमचं? हो. हो. भेटही पण. आणि कधी मग त्यानंतर इंजिनिअरिंग करून जेव्हा दिल्ली आलो, जॉब इथेच जॉईन केली आणि आमची भेट थोडी जास्त झाली. मग आम्हाला अशा वाटला की आता लग्न करायचं. आता मी मराठीत असतं तर विचारलं, कशावर वाटला? पाट्यावर वाटला का मिक्सरमध्ये वाटला? नाही, व्यवहारामध्ये. आणि मग लगेचच लग्नाचा विषय झाला? घरून होकार होता? नाही, थोडं म्हणजे आई बाबा थोडेसे पहिले हिचे पण आणि माझे आई बाबा पण थोडे तयार नव्हते, कारण ही पंजाबी होती, आम्ही मराठी आहे. मग आम्ही डिसाईड केलं की चला करायचे. आम्ही लग्न करतो. आम्ही लग्न केलं. अच्छा. हां. आणि 1-2 महिना आम्ही बाहेर राहिलो आणि त्यानंतर बाबा आले आमच्याकडे. आणि किती दिवस बाहेर राहिले? 28 दिवस. सगळं लिहून ठेवलंय, काळजी करू नका. नाही, याची मेमरी फार शार्प आहे. हे ना लक्षात नाही राह डेट पण, कारण तो दिवस त्यांना आठवायचाच नाही म्हणतात. मग बाबा घरी आले, आम्ही पण घरी आले. ते बोलले तुम्ही घरी या आता. त्यानंतर ऍक्सेप्ट केलं थोडा. दोन्ही कुटुंबांनी. माझे आई बाबा तयार होऊन गेले होते. ते तयार त्यांनी खूपच उत्साह करून माझा लग्न केला ह्यांच्या बरोबर. माझे ओळखीचे पण सगळे आला होता. किती वर्ष झाली आता लग्नाला? 26. काय हो, कशी साथ दिली 26 वर्षात या माऊलीने? नंबर 1 आमची केमिस्ट्री, आमची रिलेशनशिप फार छान राहिली. पुढच्या वर्ष आम्ही सिल्वर जुबली सेलिब्रेट केली. अरे वा. मागच्या वर्षी सॉरी. बरं, मला सगळ्यांची ओळख करून द्या तुम्ही आता. आई बाबा, आई नमस्कार. बाबा, काकू नमस्कार. आणखीन हे शेजारी राहतात. शेजारी. आणखीन हे सगळं आमची मैत्रिणी. ती माझी नंदी, माझी बहीण आहे. ननंद. नंदी वगैरे म्हटल्यानंतर काय आम्हाला टेन्शन. ननंद हिच्या आज अॅनिव्हर्सरी पण आहे हिची. अभिनंदन. आणि हे हिचा मुलगा प्रत्यांश. आणखी ती माझी बहीण. नमस्कार. आणखीन मंजू कुठे? तो पण माझी बहीण आहे. तो बरं. नमस्कार. आणखीन तो वहिनी आहे, भारती वहिनी. हो. सुरेखा वहिनी. ते आमचे नेबर आणि भाऊ रवींद्र त्यागीजी, त्यांची मिसेस रवींद्र दादा. नमस्कार. आणखीन वहिनी. खूप छान. या होम मिनिस्टरच्या प्रवासामध्ये दिल्लीत आल्यानंतर पंजाबी कुटुंबातून मराठी कुटुंबात आलेल्या या वहिनींशी संवाद साधताना एक वेगळीच गंमत उडते आहे. कारण बऱ्याचदा तो असे बदल होत आहेत, पण काही हरकत नाही. हसता मला नाही, पण जास्ती नाही येते पण कौतुक या गोष्टीचं आहे की तुम्ही पुस्तकातून का होईना मराठी शिकले आणि या मराठी कुटुंबात येऊन मराठी सगळ्या गोष्टी, संस्कार, परंपरा जतन करण्याचा प्रयत्न करतात. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. आता एक छोटंसं खेळ आहे तुमच्यासाठी. घरामध्ये काही चिठ्ठ्या आम्ही लपवून ठेवल्या आहेत. मी एक चिठ्ठी तुम्हाला वाचून दाखवणार. मग तुम्ही त्या ठिकाणी जायचं. तिकडे तुम्हाला दुसरी चिठ्ठी मिळेल. तो परत क्ल्यू तुम्ही मोठ्याने वाचा. आणि असं करत 1 मिनिटामध्ये एक चांदीची अन्नपूर्णा आम्ही तुमच्या घरात ठेवलेली आहे. ती तुम्ही घेऊन यायची. तुळस वंदावी वंदावी. जिथे कुठे तुळस जा 1 मिनिटामध्ये. अस्वा सुंदर चॉकलेटचा बंगला. जिथे कुठे चॉकलेट असतील हे ना. लवकर. एनर्जी बर्ड. अँग्री बर्ड. अँग्री बर्ड.
बाई बाई मनमोरचा कसा पिंजरा खुलला. सारा फुलला. 10, 9, 8, 7, 6, 5. हे चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. जरा सासूबाईंकडे माईक द्या. सुनेबद्दल सांगा. आपल्या ह्याची कास्टची नसून सुद्धा तिने इतकं सगळं आपलंसं करून घेतलं आहे. इव्हन पूर्णावरणाचा स्वयंपाक सगळं करून घेते. तिला शिकून घेतलं तिने सगळं माझ्याकडनं. आणि तिच्या हाताला इतकी बरकत आहे म्हणजे की जर आमच्या लाईनीतल्या बायका म्हणतात की आम्हाला का नाही बोलवलं, तर वेळेवर जर बोलवलं तर दोनाच्या ठिकाणी आम्ही 6 सवाष्णी सुद्धा घालून म्हणजे इतकी बरकत आहे हिच्या. अरे वा. जेवण बनवतात आणि सगळं अगदी पूर्णावरणाचा चटणी कोशिंबीर पासून सगळं हे केलंय. सगळं शिकून घेतलं तिने. बाबांकडे. सीमा जेव्हापासून आमच्या घरात आली आहे, आमचे जितके सणवार वगैरे आहे त्या जे पक्वान्न बनवायचं आहे किंवा फराळ वगैरे जेही बनवायचं आहे ते फक्त याच्यामुळे होतात. आमचे जेवढेही म्हणजे जे आजकालचे पर्व आहे हे फक्त सीमामुळे जे होऊन जातात, कारण आमच्या आता काही होत नाही. आता आमचं वर्ष उंगलं 83 वर्षाचं, तेव्हा आमचे हातपाय वगैरे काही चालत नाही. तेव्हा जेवढेही म्हणजे आहे दिवाळी काय दसरा काय किंवा जेवढेही 12 महिन्याचे असतात, कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्याला सांगण्याची जरूरतच नाही पडत. अगदी असं वाटतं की प्युअर महाराष्ट्रीयन आहे. नणंदबाई, नणंद. माझ्याकरता तर ती वहिनी कमी आहे आणि मोठी बहीण जास्ती आहे. कारण की देवाने तर नाही दिली मला बहीण, पण ही माझी मोठी बहीण आहे आणि शी इज सो लव्हिंग अँड सो वॉर्म. सगळ्यांचं लक्ष ठेवते. आय हॅव नो वर्ड्स फॉर हर. मी महाराष्ट्रीयन आहे, पण गुरसिख फॅमिली में माझा नवरा आहे आणि हे आमचे शेजारी आहे. आणि आमचं लहानपणापासूनच आम्ही सगळे एकत्र राहिलो आणि खूप चांगली आमची ही वहिनी आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातनं म्हणजे कुठून? मी चिपळूण. म्हणजे तुमचं सगळं बालपण चिपळूण? हां जी हां. शिक्षण पण चिपळूण मराठीतच झालंय माझं. माझी शाळा युनायटेड वेस्टर्न इंग्लिश स्कूल आणि DBJ कॉलेज. DBJ कॉलेज. हां हां. अरे वा. क्या बात है. आणि चिपळूण मध्ये कुठे राहिला? वाणीआळी. शायद आपकी वाइफ भी वाणीआळी की है, गुडेकर. हाँ. मी तुमची मेहुणी आहे. अरे वा. मी तुमची मेहुणी आहे. मला दिल्लीत जाऊन मेहुणी सापडली बघा. आणि आमचे हे भाऊ आणि वहिनी माझी मैत्रीण आहे आणि आमच्या बेसी किट्टी पार्टी. तिकडचं आडनाव काय? लोहिया. लोहिया. हां. बरं बरं. आणि मग खूपच छान आहे. सगळ्या सण, कोई किट्टी पार्टी, न्यू इयर पार्टी सगळं खूप छान करते ही अगदी. अरे वा. काही शब्दच नाही आहे माझ्याकडे. इतकं कौतुक सगळे करतायत, कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटून राहिला. माझे आई बाबांनी राहिले आता. हे माझे आई बाबा ह्यांनी खूपच तारीफ केली मला. खूपच छान वाटून राहिलं. छान. असंच छान नातं तुमच्या सगळ्यांचं राहू द्या. तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबरच आत्ता या ठिकाणी ना एक खेळ आहे आणि या खेळामध्ये बघूया किती बक्षीस मिळेल. दाखवते. 10, 9, 8. अभिनंदन. बरोबर आहे. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.
आणि आता तिसरं बक्षीस तुम्ही काढा. दहा, 9, 8, 7, 6, बोलायचं नाही, 5, 4, 3, 2, 1. अरे वा, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. इतकं कौतुक केलंय ना, तर काही तक्रारी पण आहेत तुमच्या. सांगतो तुम्हाला, शेजारी कोणी बसलं असेल ना तरी तुम्ही जोरानेच बोलता. हे माझी सवय आहे. आवाज मोठा आहे. हो. कोणीतरी प्रेमाने लिहिलंय, पण कधी कधी खूप जास्तच मेकअप करता असं लिहिलं. होऊ शकते. कोणी लिहिलंय ते नाही सांगणार मी. छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो तुम्हाला. होऊ शकते. तुम्ही कधी कधी खूप स्पष्ट बोलता, त्यामुळे समोरच्याच्या मनाला लागतं. हो का? मला माफी देऊन द्या. मी लक्ष ठेवणार. आणि विचार करून बोलेन. हा, तुम्ही काय बरं आज कबूल करून घेताय. मौका मिळाला. बरं, मला सांगा, आजपासून एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर हो, कुठला? करते ना. कुठला करणार? विचार करून बोलणारे, अरे वा. आणखीन कोणाच्या वाईटनी वाटेल असं बोलणार अशा. आजपासून. हो. त्याच्यासाठी मला यावं लागलं. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? मी टेन्शन जास्त घेतो. हो, नेगेटिव्ह. आणि आता 50 वर्षे वय झालं. आय थिंक इट्स टाईम फॉर अ कूल डाऊन. आणि आता स्वतःला ट्रेन करायचं आहे, स्वतःच्या माइंडला ट्रेन करायचं आहे की थोडी टेन्शन कमी घ्यायची आणि रिलॅक्स करायचं. 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. हळू बोलत जा. एक. दुसरं. आणि परत फोन नको करत जा. म्हणजे माझे मित्र पण म्हणतात की यार अर्धा तास झाला आहे आणि 5 बार फोन आ गया तेरी वाईफ का. तो मला अशा वाटते की रिलॅक्स. तुम्ही मला अशा करता मी फोन करते की मी आहे हे लक्ष ठेवा. तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? काय नाही, खूपच छान आहे. बहुत अच्छे आहे. एकच खोटी गोष्टी आहे ह्यांची. सगळ्या गोष्टीमध्ये ना नेगेटिव्ह काय आहे हे पाहतात. अशा होईल हे नको करा. मी बोलते की तुम्ही पॉझिटिव्ह पाहा ना, नेगेटिव्ह कशाला म्हणता तुम्ही? बरोबर आहे. मग हे चेंज करायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये जो निगेटिव्हपणा शोधता त्यापेक्षा पॉझिटिव्हपणा शोधा, असं या माऊलीचं सांगणं आहे. नाही, हे लक्षात ठेवायचं आहे मला. आणि केस पण याकरताच गेले माझे, वाटतंय असं. या सगळ्या गप्पा सुरू आहेत. आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आणि झी मराठीकडून ही आठवण भेट. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.